करोड रुपये. फायनली मी उद्या करोडपती होणार आहे. करोडपती. करोडपती. 10 कोटी पर किती शून्य? 10, 100, 1000, 10,000. खूप खूप असतात 10 करोड. कुठे ठेवू पण? शी बाई, या कपाटात तर फक्त कपडेच ठेवायसाठी जागा आहे. माझ्याकडे दुसरं रिकामं कपाटच नाहीये की ज्यात मी एवढे पैसे ठेवू शकते. मी हे काम करायचं का? ही भिंत पाडते आणि नाही, इथून लगेच कळेल कोणाला कोण. एक मिनिट, ही जागा काय अशी रिकामी? इथे मोठं का? ओ माय गॉड, संकेत म्हणजे देव आहे. देवाला ऑलरेडी माहित होतं की मी किर्लोस्करांच्या घरात सून म्हणून येणार आहे. लग्न झाल्यावर मी याच रूम मध्ये राहणार आहे, म्हणून ही रिकामी जागा ठेवली आहे माझ्या अलमारीसाठी. कारण देवाला ऑलरेडी माहितीये मला 10 करोड रुपये मिळणार आहे. मी इथेच ते कपाट बनवून घेते, ती अलमारी बनवून घेते आणि त्याला ना एक सेफ्टी डोअर आणि सेफ्टी लॉक सुद्धा लावून घेते. म्हणजे कुणीही हात लावला की त्यात आवाज येणार. त्याआधी मेजरमेंट कसं घ्यायचं? माझा हात किती असेल? 1 फुटाचा असेल का? हा, मग 1 तर हात, दुसरा फूट म्हणजे 2.5 नाही 1 फूट. दामिनी, हे 1 फूट आहे की 2 फूट आहे? मला जरा सांगा ना, किती फूट आहे हे? काय करतेस तू? हो, त्याचं काय आहे ना, आपल्याकडे आता खूप पैसे येणार आहेत. मग पैसे ठेवायला जागा नको का? म्हणून इथे एक अलमारी बनवायची आहे मला. 3 फूट असेल ना, मला अलमारी बनवायची आहे. आयत्या वेळी प्रॉब्लेम नको म्हणून. वेड लागलाय का तुला? नाही. तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस? हो, कळतंय. मी सांगते. उद्या आपल्या आयुष्यात सगळ्यात चांगला दिवस उजाडणार आहे. म्हणजे सांगू का तुम्हाला? कोणाला सांगायचं नाही. हा, हे बघा, काय? 10 करोड रुपये. आपण करोडपती होणार आहोत उद्या. कळतंय तुम्हाला? आता ना तुमच्या त्या खडूस वहिनींकडे काम करायची अजिबात गरज नाहीये. तुम्ही स्वतः करोडपती असणार. आपण कळतंय? आपण लोकांना कामं द्यायची. कळतंय? 10 करोड रुपये येणार. आता आपण असं बसायचं, खायचं, प्यायचं, आराम करायचं. हॅलो मॅडम, काय झालं? अजून झोपेत आहात का? हा, नाही, दिवसा स्वप्न बघतायत. 10 कोटी कसे मिळणार? हो, झटपट पटापट लॉटरी लागणार सटासट. अरे देवा, अरे 10 रुपये मिळणार नाही. तू काय कोटींच्या गप्पा मारतेस? तुम्हाला तुमच्या बायकोवर अजिबात विश्वास नाहीये.